महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. ऐसी भानोबाची खाती प्रतिवर्षी येती ukसवासी, भक्तिभावानं पूजता त्यासी दुःख दैन निवारी, असा प्रत्यय श्री क्षेत्र कोयाळी भानोबाची तालुका खेड येथे हजारो भाविक भक्तांनी याची देही डोळा अनुभवला. श्री भानोबाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्सवामध्ये 2 दिवसात खेळले जात असलेलं देव आणि दानवांचं युद्ध प्रत्यक्ष स्वतःच्या नयनांनी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्तांनी हजेरी लावली होती. भानोबा देवाशी युद्ध करण्याकरता हातात लाकडी काठे घेऊन सज्ज असलेल्या युवकांची देवाशी नजरानजर भिडल्यानंतर युद्ध होतं व ते बेशुद्ध पडतात. देवाचा भक्त काही संजीवनी मंत्रांद्वारे पुन्हा त्यांना शुद्धीवर आणलं जातं. गेल्या 250 वर्षांपासून भानोबा देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. देवदान युद्ध, देवाचा पोवाडा, इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. देवदानवांमध्ये रंगलेल्या या युद्धात जवळपास 1000 युवकांनी सहभाग घेतलाय. आज देवदानव युद्धाचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी 894 दानवांचं देवाचं युद्ध झालं. यामध्ये 894 जणांना देवाने भानोबा देवाच्या संजीवन मंत्राने पुन्हा जिवंत करण्यात आले. असा हा कार्यक्रम उद्याच्याला, आज हा छोटा खेळ असतो, उद्या हा मोठा खेळ. उद्या देखील एवढेच ह्याच प्रमाणात असंच दानवांचं युद्ध होत असते. आज देवदानव युद्धानंतर संध्याकाळी 7 नंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे. उद्या सकाळी भानोबा देवाच्या आख्यायिकेवरती एक सकाळचा 7 ते 9 पोवाड्याचा कार्यक्रम असतो व 9 नंतर पुन्हा एकदा दानवांचं युद्ध चालू होतं. व उद्या संध्याकाळी 9 पोवाड्यानंतर देवदानव युद्ध झाल्यानंतर संध्याकाळी आकड्याचा कार्यक्रम असतो म्हणून भाविकांच्या मनोरंजनासाठी. आणि त्यानंतर परवा दिवशी देवाची यात्रा संपन्न होत असते व देवाला कुशेगावला जाण्यासाठी संपूर्ण कोयाळी ग्रामस्थ निरोप देत असतात. अशी भानोबा देवाची यात्रा महाराष्ट्रात नाही कुठेच पाहायला मिळणार नाही. आज नवसाला पावणारा भानोबा देव आहे. महाराष्ट्रात 1 नंबर मोठ्या प्रमाणात भरणारी यात्रा ही कोयाळी खेड तालुक्यातील कोयाळी गाव आणि दौंड तालुक्यातील कुसेगाव या 2च ठिकाणी पाहायला मिळत आहे. अमावस्येच्या मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्याला कोयाळीमध्ये व त्या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला 15 दिवसांनी कुशेगावमध्ये त्याच प्रकारची यात्रा मोठ्या उत्साहाने पार पडली जातात. नमस्कार. दरवर्षी सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री भानोबा महाराजांची यात्रोत्सव होत असतो. यामध्ये देवदानवांचं युद्ध होत असतं आणि यामध्ये अनेक दानव या जिवंत करण्यासाठी भानोबा देवाच्या संजीवन मंत्राने पुनश्च एकदा त्यांचं नामोच्चार करून या तस्कर मंडळींना जिवंत केलं जातं. आणि हा सोहळा